नमस्कार, मी अरविंद आठले। आज एका फार वेगळ्या अशा प्रवासाला तुम्हाला मी घेऊन जाणार आहे। आपण नर्मदा परिक्रमाचे बरेच व्हिडिओ बघितलेत। श्रीमती सीमा कौठणकर यांनी हे अत्यंत प्रेमाने हे सगळे व्हिडिओ पाठवलेले होते, त्याच्यावर चर्चाही आपण ऐकलीत। परंतु आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अरुणाचलेश्वर पर्वताच्या परिक्रमेसाठी। रमण महर्षी आपल्याला माहिती आहे, त्यांची सगळी तपश्चर्या या अरुणाचल या पर्वतावर झाली आणि त्या ठिकाणी एक कथा पुराणातली तुम्हाला मला थोडंसं त्याची पार्श्वभूमी म्हणून ऐकवणं आवश्यक आहे। तर ही कथा अशी आहे की शिवपुराणात ही वर्णिलेली आहे आणि तिरुअण्णामलई या ठिकाणी ही घडलेली आहे। ही शिवलीला सृष्टीच्या आरंभी एका अग्निस्तंभाच्या रूपात महादेव शिव प्रकट झाले आणि त्यांचा आदी अंत शोधण्यासाठी भगवान विष्णू यांनी वराह रूप धारण करून अग्निस्तंभ रूप शिवाचा अंत शोधण्यासाठी पाताळ खोदत पाताळाच्या अंतापर्यंत गेले आणि ब्रह्मदेव हंसाचे रूप धारण करून आकाशात शिवाचा आदी शोधण्यासाठी गेले। ब्रह्मदेवांना शिवाचा आदी काही सापडेना। त्यांनी खूप प्रवास केला आणि ते वरच्या दृष्टीने खूप दूर दूर असे गेले, परंतु तो अग्निस्तंभ अधिकाधिक वर जात होता। वाटेत शिवाच्या मस्तकावरून केवड्याचं फूल पडत होते। त्या काळी फुलं बोलू शकत असत। ब्रह्मदेव आणि विष्णू या दोघांनाही शिवाचा आदी अंत काही सापडू शकला नाही। त्यामुळे ब्रह्मदेवाने स्वतःचा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी आणि आपला पराभव लपवण्यासाठी केवड्याला खोटी साक्ष देण्यास सांगितलं। हा प्रसंग येथे मंदिराच्या मागच्या बाजूला मूर्तीतून खोदलेला आहे। ती मूर्ती तुम्हाला दाखवतो आहे। त्यानंतर शिवानं असत्य बोलणारं ब्रह्मदेवाचं चौथं मस्तक छाटलं। विष्णू आणि ब्रह्मदेव दोघांनीही तिरुअण्णामलई येथे तपस्या केली आणि शिव त्यांना प्रसन्न झाले आणि विष्णूनं श्री अरुणाचलेश्वर या मंदिराची स्थापना केली। तर ब्रह्मदेवानं आदी अण्णामलई या शिवमंदिराची स्थापना केली। तसंच अग्निस्तंभ शांत झाला तेव्हा त्याने एका पर्वताचं रूप धारण केलं। तोच हा अरुणाचलेश्वर पर्वत। हा पर्वत साक्षात शिव आहे। जगभरातून लाखो भाविक या शिवपर्वताची प्रदक्षिणा करतात। विशेषतः पौर्णिमा, अमावस्या, प्रदोष आणि सोमवार या दिवशी खूप गर्दी असते। तसं तर 12 महिने 24 तास कोणत्याही वेळी पहा भाविक शिवभक्त या शिवपर्वताची प्रदक्षिणा करीत असतात। ही प्रदक्षिणा केल्याने पुण्य लागतं म्हणून शिवकृपा लाभते, मनोरथ पूर्ण होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे। जवळपास प्रदक्षिणेचं हे अंतर 14 किलोमीटरचं आहे। ते या प्रदक्षिणेला श्रीमती सीमाताई गेल्या, त्यांची मुलगी बरोबर होती आणि या दोघींनी ह्या प्रदक्षिणेचं पूर्ण चित्रण आपल्या सर्व दर्शकांसाठी केलेलं आहे। तुमच्यासमोर ते प्रस्तुत करायला मला मोठा आनंद होतो आहे। खरं म्हणजे अतिशय सुंदर त्यांची भाषा, प्रचूर अत्यंत श्रीमंत भाषा आहे। मागच्या नर्मदा परिक्रमेच्या वेळी तुम्ही सगळं त्यांचे कॉमेंट्री ऐकलेली आहे, तशीच कॉमेंट्री यावेळी आपण घेणार आहोत। आणि रमण महर्षींचं हे सगळं जे काही तपस्या केंद्र आहे, स्थान आहे, आतापर्यंत आपण सगळ्या उत्तरेतली स्थानं बघितली, आता हे दक्षिणेतलं खूप महत्त्वाचं असं स्थान, याची महती तुमच्यासमोर मांडताना मला अत्यंत आनंद होतो आहे। आणि सीमाताईंचे केवढे आभार मानावेत तेवढं थोडंच आहे। पूर्ण चित्रण त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। तर आता आपण या परिक्रमेला ज्याला परिक्रमा शब्द जास्त योग्य आहे, अशा परिक्रमा अनेक ठिकाणी आहेत भारतामध्ये। गोदावरी या परिक्रमा आहेत, त्र्यंबकेश्वरच्या तिथे त्या मोठी याची छान अशी आहेत। अनेक ठिकाणी ह्या परिक्रमा वेगवेगळ्या ठिकाणी त्या क्षेत्राचं महात्म्य वाढवणाऱ्या अशा सगळ्या आहेत। तर आता आपण स्वागत करूया या अरुणाचल पर्वताचं आणि तिथल्या ह्या परिक्रमेचं। नमस्कार, आनंद घ्या आपण, आपल्याला नक्की आनंद मिळेल याची मला खात्री आहे। तर आपण चालू करूया।
तिरुवण्णामलाई येथील भगवान रमण महर्षी यांची आज 74वी पुण्यतिथी. त्यानिमित्त संपूर्ण मंदिरात अतिशय सुंदर सजावट केलेली आहे. या सगळ्या वाळ्याच्या माळा आहेत. या नारळाच्या पानांपासून दगडी खांबांना सुंदर फुलांच्या अशा माळा लपेटलेल्या आहेत. ही रमण महर्षींची समाधी आहे. रमण महर्षींची मूर्ती. खूप सुंदर सजावट केलेली आहे. नमः शिवाय. आज आपण तिरुवण्णामलाई इथे अरुणाचल शिवपर्वताची परिक्रमा करत आहोत आणि याची सुरुवात आपण रमणाश्रमापासून केलेली आहे. भगवान रमण महर्षी हे यांनी 74 वर्षापूर्वी आपला देह त्यागला. ते फार मोठे संत होते. भगवान या पदवीला पोहोचलेले असे ते संत होते. आणि या रमण महर्षींचं त्या आश्रमाच्या बाहेरून आपण ही परिक्रमा सुरू केलेली आहे. या परिक्रमेला इथे गिरीवलम असं म्हणतात. वलम म्हणजे प्रदक्षिणा, गिरी म्हणजे पर्वत. काल रात्रभर खूप पाऊस झालेला आहे इथे, त्यामुळे सगळं ओलं. आता सकाळचे 10 वाजले तरीही अतिशय शीतल वातावरण आहे. आजचा दिवस प्रसन्न आहे. नाहीतर इथे प्रचंड ऊन असतं 8-9 वाजेपासूनच. साधारणतः जे गृहस्थी लोक आहेत त्यांनी डाव्या बाजूने या परिक्रमा मार्गाच्या, आणि जे संन्यासी आहेत, संत आहेत, सिद्ध आहेत, त्यांनी उजव्या बाजूने चालावं असा एक संकेत आहे. हे गणपतीचं प्राचीन मंदिर आहे. ओम गणपतये नमः. आणि आता आपण पुन्हा एकदा पुढे जाऊया. रस्त्यात आपल्याला असंख्य बेकारी भेटणार आहेत. संन्यासी भेटले. हे आपल्याला अरुणाचलाचं दर्शन होतं आहे. पाहत होता तिचा म्हणून. हा पहिला तलाव. असे ठिकठिकाणी पूर्वीच्या काळच्या राजांनी, हजारो वर्षापूर्वीच्या दक्षिण भारतातल्या राजांनी या परिक्रमा मार्गाच्या दोन्ही बाजूंना साधारण अर्धा 1-1 किलोमीटरवर तलाव आहेत. अरुणाचल शिवाय नमः. आणि हे तलाव त्यांनी बांधलेले आहेत. खरं तर शास्त्राप्रमाणे ही जी गिरी प्रदक्षिणा आहे ती अरुणाचलेश्वर मंदिर आहे, जे हे तिरुवण्णामलाई जे गाव आहे हे या पर्वताच्या अवतीभोवतीच वसलेलं आहे. हे एक तीर्थक्षेत्र आहे. हे एक शिवक्षेत्र आहे. आणि या छोट्याशा गावाच्या मध्यभागी हा एक जिल्हा पण आहे. पण आपण ज्या तीर्थक्षेत्री आलो आहे ते एक छोटंसं गाव आहे. त्याचा सगळा कारभार या अरुणाचल शिवाच्या संबंधित आहे. इथली सगळी अर्थव्यवस्था पण त्याच्याशी संबंधित आहे. आणि ते जे मंदिर आहे अरुणाचलेश्वर, प्राचीन मंदिर आहे. अतिशय भव्य विशाल असं मंदिर आहे. खूप म्हणजे तुम्ही जर 4 दिशांना 4 गोपुर आहेत. साधारण 13-14 मजली बिल्डिंग, इतकी उंच गोपुर आहे. आणि मंदिर त्याहून उंच आहे. एकदा का आपण गोपुरातून आत शिरलो की मग वेगवेगळी मंदिरं आहेत आतमध्ये. गणपतीचं मंदिर, कार्तिक स्वामीचं मंदिर, शिवाची अनेक मंदिरं आणि मग मुख्य मंदिर आहे. असं म्हणतात की भगवान विष्णूने इथं तपस्या केली
आणि स्वतः ते लिंग स्थापन केले अरुणाचलेश्वर. आणि अरुणाचलेश्वराच्या मंदिराच्या शेजारीच म्हणजे तो जो सगळा तट आहे, गोपूर आहे, त्याच्या आत आहे पार्वती मातेचं मंदिर. तिला अपित कुचंबिका उन्नामुळे माता असं म्हणतात. भव्य असं नंदी आहे मंदिरावर, शिवावर दृष्टी रोखून. आता सगळ्या लोकांची ऑफिसला कॉलेजला जायची वेळ, इथे जवळच कॉलेज आहे आणि त्यामुळे रहदारी आहे, नाही तर हा रस्ता कसा निवांत असतो. आज अमावस्या आहे, कालच लागली अमावस्या, चैत्र महिन्यामधली अमावस्या. हे नागदेवतेचं मंदिर आत्ता लागलेलं आहे आपल्याला, सुंदर असं. खरं तर ही गिरी प्रदक्षिणा करताना अजिबात बोलायचं नसतं आणि मनामध्ये शिवनामाचा जप करायचा असतो. इथले जे लोक आहेत ते तमिळ भाषेमधलं शिवपुराण गात गात ही परिक्रमा करतात. तसंच अनवाणी पायांनी ही परिक्रमा करावी असं संकेत आहे. ही साधारण 14 किलोमीटरची परिक्रमा आहे. हा जो परिक्रमा मार्ग आहे, या 14 किलोमीटरच्या परिक्रमा मार्गामध्ये 8 दिशांचे जे स्वामी आहेत त्यांनी तपस्या करून शिवलिंग स्थापन केलेली आहेत आणि त्यांची नावं आहे, त्यांचंही दर्शन आपल्याला घ्यायचं असतं. आता आपल्याला लवकरच लागेल यमलिंग. हे बघा, रस्त्याच्या कडेला या शववाहिका लावल्यात. तिरुवण्णामलईमध्ये शिवाने असं वचन दिलेलं आहे की जो कोणी स्त्री, पुरुष, बालक, बालिका, पशु, पक्षी, प्राणी, कीटक कोणीही असो, सज्जन असो, दुराचारी असो, कसाही असो, पण या पुण्यभूमीमध्ये, या शिवक्षेत्रामध्ये जो आपला प्राण त्यागेल तो थेट या अरुणाचल शिवामध्ये मिसळून जाईल, शिवामध्ये विलीन होईल आणि त्याला मुक्ती मिळेल, हे आश्वासन शिवाने इथे दिलेलं आहे. अरुणाचलाचं अतिशय सुंदर दर्शन होतंय. रस्त्यात आपल्याला 2 ते 3 स्मशान लागतात आणि शैव लोक जे आहेत ते तर अग्निसंस्कार नाही करत, ते पुरतात मृतदेहाला. आणि ही अंत्ययात्रा आहे ती इथे, कारण की तो जीव मुक्त झालेला आहे, त्यामुळे एक प्रकारचा सोहळा असतो. या देहाची खोळ सांडून तो आता शिवामध्ये विलीन झालेला आहे, त्यामुळे बँड बाजा लावून वाजत गाजत नातेवाईक नाचतायत. अशा पद्धतीने मोठे मोठे पुष्पहार घातलेले, खूप सुंदर अशा प्रकारची ती अंत्ययात्रा निघते. नमः शिवाय. अरुणाचल शिवाचं हे एक सुंदर रूपदर्शन. शिव हा अनादी आहे, अनंत आहे आणि नित्यनूतन आहे. आणि प्रदक्षिणेदरम्यान आपल्याला शिवाची अनेक रूपं दिसतात. कधी नंदीमुख दर्शन होतं, कधी शिवलिंग आणि नागाचं दर्शन होतं, कधी झोपलेला शिव दिसतो, कधी शिवामध्ये त्याचा पूर्ण परिवार दिसतो, तर कधी पंचानन शिवाचंही दर्शन होतं. नमः शिवाय. शिवाय. अशा प्रकारे प्रदक्षिणा मार्गामध्ये ठिकठिकाणी अन्नदान केलं जातं. वेगवेगळ्या समिती आहेत, वेगवेगळे साधू आहेत, त्यांचे शिष्यगण त्यांना यासाठी दान देतात आणि हे लोक प्रदक्षिणा करणाऱ्यांना अन्नदान करतात. सकाळपासून सुरू होतं. हे बघा, हे लहानशा बाळाने किती सुंदर धोतर सोवळं घातलंय. अशा प्रकारे अनवाणी 14 किलोमीटरची ही परिक्रमा अतिशय भक्तिभावाने लोक करतात. काल तर अमावस्येची रात्र होती. काल साधारण 2-3 वाजताच अमावस्या सुरू झाली, त्यामुळे शेकडो हजारो लोकांनी ही प्रदक्षिणा केली. रोजच ही प्रदक्षिणा करण्याचं महात्म्य आहे.
सदा सर्व काळ लोक ही गिरी प्रदक्षिणा करत असतात। अतिशय जागृत असं हे शिवक्षेत्र आहे। परंतु तरीही दिनविशेष आणि महात्म्य ज्याला आपण म्हणतो त्यानुसार अमावस्या, पौर्णिमा, सोमवार, प्रदोष या दिवशी विशेष गर्दी असते। इतर दिवशी सुद्धा गर्दी असते। दिवसा रात्री अखंड ही प्रदक्षिणा चालू असते। या ठिकाणी रमण महर्षींमुळे खूप फॉरेनर्स येतात जगाच्या सगळ्या कान्याकोपऱ्यामधून। फ्रान्स, इटली, जपान, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, चीन, कोरिया सर्व देशांमधून आत्मशोधाच्या वाटेवर असलेले साधक या ठिकाणी येतात आणि त्यामुळे इथे खूप पोलीस बंदोबस्त असतो। हे अतिशय सेफ ठिकाण आहे। इथे राहण्याच्या पण खूप व्यवस्था आहे। तिरुवण्णामलैला येण्यासाठी आपण बंगलोरपर्यंत ट्रेनने येऊन आणि मग बसने येऊ शकतो किंवा मुंबईहून डायरेक्ट तिरुवण्णामलै ही ट्रेन पण आहे आठवड्यातनं 2दा। तिरुवण्णामलैपासून तिरुपती बालाजी हे 180 किलोमीटर आहे, तर पॉंडेचेरी हे 80 ते 90 किलोमीटर आहे। हे मी आपल्या माहितीसाठी सहज म्हणून सांगते। हे राखीव जंगल आहे। या जंगलामध्ये कुणाला प्रवेश नाही। ही प्रदक्षिणा आपली त्या बाजूने होते। या जंगलात अनेक हरणं आहेत, ससे आहेत, मोर आहेत, वेगवेगळे पक्षी आहेत, पशु आहेत। या जंगलामध्ये प्रवेश करायला कायद्याने बंदी, पकडलं तर खूप मोठा दंड पण आहे। या अरुणाचल शिवाची एक अंतर्गत परिक्रमा पण आहे, पण ती संसारी लोकांना करायला परवानगी नाहीये। संन्यासी लोक ही परिक्रमा करू शकतात। संन्यासी लोक, संसारी लोक ही आउटर गिरीवलम जे आपण आत्ता करतोय 14 किलोमीटरचं ते करतात। इथे कुठल्याही मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन चित्रीकरण करायला, फोटो काढायला सक्त मनाई आहे। त्यामुळे मी प्रत्येक जे अष्टदिशांना, त्या अष्टदिशांच्या स्वामींनी तपस्या करून शिवलिंग स्थापन केलेलं आहे त्याचं बाहेरनच म्हणजे प्रवेशद्वाराचंच दर्शन घडवू शकणार आहे। त्या शिवलिंगाचंही दर्शन मी घडवू शकणार नाही आहे, त्याबद्दल क्षमा असावी। नियमांचं पालन करावंच लागतं आपल्याला। आता या मार्गामध्ये, गिरीवलम मार्गामध्ये आपल्याला कार्तिक स्वामींचे एक सुंदर प्राचीन दगडी बांधणीचं मंदिर लागलेलं आहे। सगळी मंदिरं ही दगडी बांधणीचीच आहेत। विशाल असे ओवऱ्या आहेत की ज्याच्यामध्ये वाटसरू राहू शकतात। एक खूप मोठा तलाव आहे हा उजव्या बाजूला। काही हजार वर्षापूर्वी राजाने बांधलेला वाटसरूंच्या स्नानासाठी, साधू संतांच्या, यात्रेकरूंच्या। सिंहाचं मुख आहे आणि विशाल तलाव आहे, त्यामुळे याला सिंह तलाव असं म्हणतात। त्यामागून अरुणाचलाचं पवित्र दर्शन होतंय। नमः शिवाय। परिक्रमा मार्गामध्ये ठिकठिकाणी असे बोर्ड लावलेले आहेत। यामुळे आपण कुठे आहोत, इथून दुसरं पुढचं स्थान ज्याचं आपण दर्शन घ्यायचं आहे ते किती अंतरावर आहे याची सगळी माहिती मिळते। खरं तर असंख्य मंदिरं या गिरीवलम मार्गामध्ये आहेत, परंतु तरी मी सांगितलं त्याप्रमाणे अष्टदिशांच्या स्वामींनी स्थापन केलेली 8 शिवलिंग आणि सगळ्यात मध्यभागी असलेलं अरुणाचलेश्वराचं मंदिर यांचं दर्शन घेणं हे मुख्य समजलं जातं। बघा याच्यात दाखवलंय आता आपण कुठे आहोत। त्यानंतर आता यमलिंग लागणार आहे, मग निरुतिलिंगम, मग वरुणलिंगम, मग वायुलिंग, मग कुबेरलिंग। कुबेरलिंगानंतर आहे ईशान्यलिंग आणि त्यानंतर इंद्रलिंग। आणि मग जर आपण मुख्य मंदिराच्या राजा गोपुरम म्हणजे पूर्व दिशेच्या प्रवेशद्वारापासून गिरीवलम सुरू केलं असेल तर तिथे आपले ते गिरीवलम पूर्ण होतं। आपण मात्र रमणाश्रमापासून सुरू केलेलं आहे, त्यामुळे आपल्याला रमणाश्रमपासून आपली गिरीवलम सुरू होईल। रमणाश्रम
त्याच्या थोडं आधीच अग्निलिंगम हे आहे. आपण सगळ्या लिंगांची दर्शनं घेणार आहोत. हे आता लागलं आहे पराशक्ती मातेचं मंदिर. या मंदिराचं आणि या स्थानाचं एक विशेष असं महात्म्य आहे. कारण की जे भृंगी ऋषी होते, या भृंगी ऋषींचं त्यांच्या मनामध्ये जो अहम होता आणि त्यांच्या मनात जो मायेमुळे असलेला गैरसमज होता, त्याचं निरसन इथं झालेलं आहे. शिव आणि शक्ती हे एकच आहेत, ते भिन्न नाही आहेत. याचा साक्षात्कार त्याने इथं झालेला आहे आणि म्हणून ह्या मंदिराचं दर्शन अतिशय महत्त्वाचं समजलं जातं. अर्थातच आपल्याला देवाला दर्शन या कॅमेऱ्यामध्ये घेता येणार नाही नियमांमुळे, म्हणून मी बाहेरूनच कळसाचं दर्शन घडवते आहे. पराशक्ती मंदिर म्हणून हे प्रसिद्ध आहे. हीच ती जागा आहे शिवपुराणामधली की ज्या ठिकाणी या भृंगी ऋषींचं माया निरसन झालेलं होतं भगवतीच्या कृपेने आणि शिवशक्ती हे एकच आहेत हे समजलं. ही स्मशानभूमी आहे आता दोन्ही बाजूंना. शैव लोकांची ही स्मशानभूमी असल्यामुळे त्यांनी ते मृतदेह पुरल्यानंतर साधारणतः बरेचसे लोक त्या पुरल्यावर त्याच्यावर काहीच करत नाही. काही लोक तिथे असं मंदिरासारखं बांधतात आणि त्याच्यावर एक शिवलिंग स्थापन करतात. ही सगळी स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीतनंच आपण जातो. 2-3 वेळा अशी स्मशानभूमी लागते. नमः शिवाय. सकाळचं प्रसन्न वातावरण आहे. अजून एक तलाव हा लागलेला आहे. त्या ठिकाणी आत जायला बंदीच आहे कारण सगळं राखीव जंगल आहे. फक्त साधू लोक जातात. ते या जंगलामध्ये राहतात, साधना करतात, स्नान करतात दिवसातनं एकदा. कारण इथे अखंड सकाळ संध्याकाळ अन्नदान असतं. कधीतरी येऊन ते थोडंसं अन्न खाऊन पुन्हा साधनेला जातात. असं म्हणतात की तिरुवण्णामलईची ही जी भूमी आहे इतकी पवित्र आहे आणि इथे अग्निलिंग आहे. अग्निरूपातलं अग्नितत्व, आपली जी 5 तत्व आहेत त्यापैकी अग्नितत्वाचं शिवलिंग इथे आहे. दक्षिण भारतामध्ये ही 5 तत्वांची शिवलिंग आहेत. वायुतत्वाचं आहे, पृथ्वी तत्वाचं आहे, जलतत्वाचं आहे, आकाश तत्वाचं आहे. या ठिकाणी तिरुवण्णामलईमध्ये अग्नितत्वाचं हे शिवलिंग इथे आहे आणि अनेक सिद्ध साधू हजारो वर्षापासून मोठमोठे महात्मे होऊन गेले, त्यांच्या समाध्या या जमिनीखाली आहेत. ते अजूनही तप करत आहे. त्यामुळेच अनवाणीच ही परिक्रमा करायची असा संकेत आहे. अर्थात ज्यांना काही त्रास असेल ते लोक चप्पल घालून पण करतात. काही लोक रिक्षात बसून, गाडीत बसून पण हे गिरीवलम करतात. रमण महर्षींनी असं सांगितलंय की 9वा महिना जिला सुरू आहे अशी गर्भारशी स्त्री जर पाण्याचा हंडा आपल्या शिरावर घेऊन चालत असेल तर ती जितक्या कमी वेगात चालेल तेवढ्या कमी वेगामध्ये ही गिरीप्रदक्षिणा करायची आहे.